आणि आता आपण बघणार आहोत सविस्तर बातमीपत्र। औरंगजेबाच्या कबरी विरोधात आता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक झालेले आहेत। औरंगजेबाची कबर शासनाने लवकरात लवकर हटवावी यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल राज्यव्यापी आंदोलन करणार आहे। त्यांच्याकडून राज्यभरातील तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल। 17 मार्च रोजी राज्यभरात हे आंदोलन असेल। दरम्यान कारवाई केली नाही तर पुन्हा कारसेवा सुरू करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे। तर आपण बघतोय औरंगजेबाच्या कबरी विरोधात आता विश्व हिंदू परिषद आक्रमक झालेली आहे। झालं नाही तर विश्व हिंदू परिषद रस्त्यावर उतरेल, याच्यापेक्षा मोठं आंदोलन तीव्र करेल आणि तेही तीव्रतेनंतर सरकारने जर काही अपेक्षित कार्य केलं नाही तर विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या मार्फत जसं 1990 आणि 92 साली अयोध्या येथे कार सेवा झाली आणि तो कलंकित बाबरी ढाचा पाडण्यात आला, तसंच प्रकारे छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या औरंग्याची ती कबर आम्ही पुढील काळात सरकारला सांगून त्या ठरवून त्या दिवशी त्या कबरीवर कार सेवा करू आणि ती कबर आम्ही उद्ध्वस्त करू, हे आम्ही या पत्रकार परिषदेमधून सांगतोय। जय श्रीराम। तर आपण बघतोय की विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल हे राज्यव्यापी आंदोलन करणार आहे आणि औरंगजेबाच्या कबरी विरोधात आता आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। 17 मार्च रोजी राज्यभरात हे आंदोलन केलं जाईल। तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संपूर्ण राज्यभरात हे आंदोलन होणार आहे। औरंगजेबाची कबर शासनानं लवकरात लवकर हटवावी यासाठी आता आग्रही मागणी सुरू झालेली आहे आणि जर कारवाई केली नाही तर पुन्हा कारसेवा सुरू करण्याचा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे। आपण बघतोय की औरंगजेबाच्या कबरी विरोधात गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं अशी मागणी होत होती आणि आता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या मागणीवर आक्रमक झालेले आहेत।